मित्रांनो, आज भारतात असे हजारो लोक आहेत जे स्वतः सांगतात की आमच्या आयुष्यातला बदल श्री गुरुचरित्रामुळे सुरू झाला. कोणाचं घर शांत झालं, कोणाला मानसिक आधार मिळाला, कोणाला संकटातून बाहेर पडायची ताकद मिळाली आणि काही लोक तर म्हणतात श्री गुरुचरित्राने आम्हाला पुन्हा उभं राहायला शिकवलं. पण मित्रांनो, प्रश्न हा आहे, गुरुचरित्रात असं काय आहे जे लोकांना आतून बदलून टाकतं आणि पारायण करण्याची खरी योग्य पद्धत कोणती आहे? तर म्हणून मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कारण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ योगायोगाने पाहत नाहीत. कदाचित श्री गुरूंनीच तुम्हाला इथे आणलं आहे. तर एका बाळांनो, आजच्या काळात माणसाकडे सगळं आहे. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पैसा आहे, पण तरीही मन शांत नाही. रात्री झोप लागत नाही, भविष्याची भीती वाटते. घरात तणाव, कामात अडथळे, मनात सतत नकारात्मक विचार. आणि अशावेळी लोक श्री गुरुचरित्राकडे वळतात. का? कारण गुरुचरित्र फक्त एक पुस्तक नाही मित्रांनो, तो एक अनुभव आहे. तो श्री गुरूंचं मार्गदर्शन आहे. तो मनाला स्थिर करणारा आधार आहे. मित्रांनो, जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो ना, तेव्हा शब्द नाही तर श्रद्धा त्याला उभं करते. आणि म्हणूनच गुरुचरित्र ही श्रद्धा जागवण्याचं काम करतं. तुम्हाला माहीत आहे का, पूर्वीच्या काळात अनेक लोक मोठे निर्णय घेण्याआधी गुरुचरित्र वाचायचे. कारण त्यांना वाटायचं, मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात. आज विज्ञान खूप पुढे गेलं आहे, पण मनाची अस्वस्थता अजूनही तशीच आहे मित्रांनो. आणि म्हणूनच आजही लाखो लोक गुरुचरित्र वाचतात. तर मित्रांनो, काही लोक असे देखील म्हणतात, गुरुचरित्र वाचायला लागल्यापासून घरात भांडणं कमी झाली. काही लोक म्हणतात मन शांत झालं, तर काही म्हणतात वाईट सवयी कमी व्हायला लागल्या. मित्रांनो, हे सगळं का होतं? कारण माणूस ज्या गोष्टीवर रोज लक्ष केंद्रित करतो, तसंच त्याचं मन बनायला लागतं. जर रोज नकारात्मक गोष्टी पाहिल्या तर मनही नकारात्मक होतं. आणि जर रोज गुरूंचे विचार, श्रद्धा, सेवा आणि संयम याबद्दल वाचलं तर मन हळूहळू शांत व्हायला लागतं. मित्रांनो, हे श्री गुरुचरित्राचं सामर्थ्य आहे. पण मित्रांनो, आजकाल लोक एक चूक करतात. ते गुरुचरित्राला फक्त इच्छा पूर्ण करायचं साधन समजतात. हे मिळू दे, ती समस्या जाऊ दे, पैसा येऊ दे. एक बाळा, श्री गुरुचरित्र म्हणजे एक व्यवहार नाही, तो बदल आहे. तो माणसाला आतून मजबूत बनवतो. कारण गुरु तुझं नशीब बदलण्याआधी तुझा विचार बदलतात. आणि ज्या दिवशी विचार बदलतो त्या दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते. आता प्रश्न हा आहे की पारायण कसं करावं? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, पारायण म्हणजे काही स्पर्धा नाही. मी याच्या आधी वाचून टाकेल, त्याच्या आधी वाचून टाकेल. जास्त वेगाने वाचलं म्हणून जास्त पुण्य मिळत नाही. पण मन लावून वाचलं तर त्याचा अर्थ लागतो. मित्रांनो, पारायण सुरू करण्याआधी मन शांत ठेवा. मित्रांनो, जर पारायण करण्यासाठी सकाळची वेळ शक्य असेल तर अतिउत्तम. अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून देवाजवळ बसा. मोबाईल बाजूला ठेवून द्या. मन दुसरीकडे भटकणार नाही याची काळजी घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाई करू नका. काही लोक फक्त चॅप्टर पूर्ण करण्यासाठी म्हणजेच अध्याय पूर्ण करण्यासाठी वाचतात. पण मित्रांनो, शब्द संपवण्यात अर्थ नाही, शब्द समजण्यात अर्थ आहे. मित्रांनो, तुम्हाला वाचताना एक गोष्ट जाणवेल, तुमचं मन शांत होत चाललं आहे. कारण काही वेळासाठी तुम्ही बाहेरच्या जगापासून दूर जाता. आणि आजच्या काळात मन शांत होणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पारायण करताना शक्य असेल तर सात्विक राहण्याचा प्रयत्न करा. जसं की वाईट बोलणं टाळा, राग कमी करा, कोणाचं मन दुखावू नका. कारण गुरुचरित्र फक्त वाचायचं नसतं, जगायचं असतं. मित्रांनो, गुरूंना फक्त शब्द नको असतात, आचरण हवं असतं. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही पारायण करत असाल फक्त चमत्कार पाहण्यासाठी तर गुरु कदाचित निराश होतील. पण जर तुम्ही मन शांत करण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी आणि श्रद्धा वाढवण्यासाठी वाचत असाल तर बदल नक्की जाणवेल. कदाचित तुमच्या समस्या लगेच संपणार नाहीत, पण त्या समस्याची लढायची ताकद तुम्हाला नक्की मिळेल. आणि कधीकधी हीच ताकद माणसाचं आयुष्य बदलते. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, गाणगापूर, अक्कलकोट किंवा दत्त मंदिरात गेला असाल
तर तिथली शांतता वेगळी वाटली असेल तुम्हाला. मित्रांनो, हे का? कारण लाखो लोकांची श्रद्धा त्या ठिकाणी साठलेली असते आणि गुरुचरित्र ती श्रद्धा तुमच्या मनात जागवण्याचं काम करतं. म्हणून जर आयुष्यात खूप गोंधळ असेल, मन शांत नसेल, सतत भीती वाटत असेल, तर एकदा मनापासून श्री गुरुचरित्र वाचून बघा. उत्तर तुम्हाला बाहेर नाही तर तुमच्या आत मिळायला लागेल. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुरूंची कृपा म्हणजे जादूने सगळं बदलणं नाही, तर योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी मिळणं होईल. म्हणून मित्रांनो, श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा, आईवडिलांचा आदर करा आणि मन शांत ठेवा. बाकी तुम्हाला तर माहीतच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, जाता जाता तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नामस्पंदन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जाता जाता एक अशी कमेंट करायची आहे. आधी त्या कमेंटमध्ये तुमचं दुःख लिहायचं आहे आणि त्याच्या खाली लिहायचं आहे, हे दत्तगुरू, मला या संकटातून बाहेर निघायला मदत करा. मित्रांनो, कदाचित ही तुमची कमेंट श्री दत्तगुरू चरणी अर्पण होईल आणि तुम्हाला योग्य ते मार्ग मिळेल. मित्रांनो, तुम्हाला अशी कमेंट करायची आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.